रोज खड्डे चुकवता, शिव्या देता आणि पुढे निघून जाता. पण म्हाळुंग्याच्या या एका खड्ड्यामध्ये ना परवा एका लहान मुलाचा जीव गेलाय. आणि आता प्रश्न हा पडलाय की असे किती जीव वाचून जाणार आहेत आणि मग प्रशासनाला जाग येणार आहे. परवा दिवशी या एक्झॅक्ट स्पॉटला त्या मुलाचा जीव गेलाय जागच्या जागी. असे हे मोठे मोठे डंपर्स चाललेत, मोठे मोठे ट्रक्स चाललेत. पण आता प्रश्न हा आहे की हा जो रस्ता आहे जो आपल्याला आता दिसतोय त्याच्यावरती त्या मुलाचा जीव गेला, तो असा पट्टा मारून फक्त आजच्या दिवसासाठी संपवून टाकलेला आहे. म्हणजे काही त्याची परमनंट डागडुजी नाही, परमनंट सोल्युशन नाही. फक्त आज प्रॉब्लेम झाला, त्याच्यावरती पट्टा मारला, संपला विषय. सर काय झालं होतं इथे? आणि आपण जो आता स्पॉट दाखवला 2 दिवसा मागेच 11 वर्षीय निष्पाप मुलाचा इथं जीव गेलाय. हा रस्ता तुम्ही जो बनवला, हा 2 पावसात हा रस्ता परत वाहून जाणार. इथं ड्रेनेज सुविधा नाहीये. शाळा सुटण्याचा टाइम हा सर्वांचा एकच असतो, त्यामुळे खूप पालक हे आपल्या मुलांना 2 व्हीलर्स व 4 व्हीलर्स घ्यायला हाच रस्ता वापरतात. आणि त्याच टायमाला क्रशर, लोडेड, डंपर सगळे तुम्ही बघतात, हेवी व्हेकल्स सगळे याच रस्त्याने चालतात. त्यामुळे हा एवढा घातक रस्ता आहे आमच्या नागरिकांसाठी. आमची प्रशासनाला विनंती आहे, आम्हाला परमनंट कॉन्क्रीट रस्ता इथं करून द्यावा. आमचं जास्त प्रशासनाकडनं मागण्या नाही आहेत. आम्हाला मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट या जरी पुरवल्या तरी आम्हाला खूप आहेत. जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा इकडचं काम चालू होतं, पण जसं आम्ही प्रश्न विचारायला लागलो तसं त्यांनी त्यांचा पळ काढलेला आहे इकडून. आणि आता तर तुम्हाला दिसत असेल इथं कुणीच नाहीये. म्हणजे मगाशी ना JCB होता, इकडे 2-4 ठेकेदार उभे होते. त्यांना प्रश्न विचारायला गेले तर त्यांनी कॅमेरावरती बोलण्याला सक्त मनाई केली, कारण की त्यांना त्यांच्या सिनियर्सला उत्तरं द्यायला लागणार आहे. पण आज इकडची परिस्थिती तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली काय आहे इकडे. हा असा एवढा मोठा खड्डा आहे, त्याच्यामध्ये पाणी वाहतंय 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 वाहतंय. इथेही तीच परिस्थिती. इकडचा रोड जो बाजूचा चाललेला आहे तिथे ना दोन्ही बाजूनी वाहनं चाललेली आहेत आणि मोठी मोठी, असं नाही की फक्त काहीतरी छोट्या छोट्या गाड्या आहेत, पण मोठ्याच्या मोठ्या गाड्या, डंपर्स, ट्रक्स आहेत. आणि हे जे 2 व्हीलर वाले आहेत ना, यांच्यासाठी खूपच कठीण आहे गाडी चालवणं. म्हणजे मी जेव्हा इथे आली आहे ना, तेव्हा माझ्यासाठी पण असं वाटलं की आज मी जगतीये का मरतीये. आणि हे काय आहे, ही काय परिस्थिती आहे? ह्याच्यामध्ये लोक गाडी कशी चालवणार आहेत? जे एका रस्त्यावर एवढ्या मोठ्या हेवी तुम्ही बघू शकता, एवढे हे टिप्पर चाललेत, कॉन्क्रीटच्या गाड्या चालल्यात. म्हणजे एवढ्या रस्त्यांनी आम्ही पण ट्रॅव्हल करायचे, एवढे लहान लहान मुलं घेऊन जायचे. चुकून गाडी स्लिप झाली पण आम्ही पण टायर खाली यायचो. हेच म्हणजे प्रशासनाने वाटच बघते की मरायला पाहिजे, मग आम्ही अशी पॅचिंग करतो. सगळे पैसे खात आहे, बिल्डर पासून सरकारपर्यंत सगळे पैसे खात आहे. प्रत्येक 15 दिवसांनी हे डागडुजी करतात आणि काम करतात रस्त्याचं, आणि परत 8च दिवसात आहे त्याचेच खड्डे होतात. तो मर्डर आहे, आम्ही म्हणू शकतो त्याला, तो मर्डर आहे आज त्या मुलाचा प्रशासनाने घेतलेला आहे. तो रोड प्रॉपर करा, फक्त लेवलिंग बरोबर करा. मुरुम टाकून इथं चिखल वाढलेला आहे. आम्ही काल रात्री कॅन्डल मार्चला पण पायी चालत आलो फॅमिलीला घेऊन, तर पाय घसरत होते आमचे. मगाशी जो JCB बघितला तो सुद्धा, म्हणजे त्याने इथं येऊन केलं काय? मला प्रश्न पडलाय की जर का हे असं सोडून निघून जायचं होतं तर ते सगळं ढोंग कशाचं होतं, काय होतं ते? इकडेच 3-4 ठेकेदार थांबले होते, कॉर्पोरेशनची लोक थांबली होती. त्यांना प्रश्न विचारायला गेले तर सक्त त्यांनी आमच्याशी बोलायला नकार दिला. आम्हाला म्हटलं आम्हाला आमच्या सिनियर्सला काय उत्तर द्यावी ते समजणार नाही. मी म्हटलं कॅमेराच्या मागे असं तोंड करून उभं राहा, तुमचा चेहरा दिसणार नाही, पण बोला. त्यांनी हेच म्हटलं की जर का हेच काम 2 दिवस अगोदर केलं असतं ना तर त्या चिमुकल्याचा जीव वाचला असता. पण आता हे बोलून उपयोगच काय? ही गाडी सहाय्यक आयुक्त विजय नायकल सर यांची आहे. ते इथे पाहणी करण्यासाठी आले होते, पण इथल्या लोकांनी जेव्हा त्यांचा आक्रोश त्यांच्या समोर मांडायला सुरुवात केली तेव्हा ते पळून गेले, असं यांचं म्हणणं आहे. चला जाणून घेऊया की एक्झॅक्टली झालं काय. अधिकाऱ्यांनी इथं ज्यावेळेस मीडिया बाईट घेत होती रेसिडेंटची, त्यावेळेस अधिकाऱ्यांनी इथनं हळूहळू पळ काढला. जो भाग त्यांचा नाहीये हिंजवडी साईडला, तिकडे गेले, पाहणी करतो म्हणून सांगितलं आणि तिकडनं आता ते गायब झालेले आहेत. फोनवर आम्हाला म्हणतात की ॲडिशनल कमिशनरशी बोलतोय आम्ही, आणि तेवढं झाल्यावरच आम्ही येऊ. पण मला नाही वाटत ते आता येतात ते समोर. आम्ही आत्ता 2दा-3दा कॉल केला, येतो म्हणतात पण येत नाहीये इकडे. आम्ही त्यांना म्हणतोय आमचा अर्ज तरी स्वीकारा, पण अर्ज स्वीकारायला पण ते समोर येत नाहीये. पब्लिक या ठिकाणी जमलेली होती, तर त्यांनी थोडा 10-15 मिनिटं आमच्याशी ते थांबले. त्यानंतर काम चालू असल्यासारखं त्यांनी केलं आणि एका बाजूला निघून गेले ते, आणि त्यानंतर आता ते त्या ठिकाणी गायब झालेले आणि कुणाचाही फोन उचलत नाही येते. आम्ही सर्वांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुणाचाही फोन उचललेले नाही. आज ऋषभ
जो गेलाय तो प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तो गेलाय. तर रस्त्यावरती खड्डे नसते, कदाचित पलीकडचा रस्ता चालू असता, वनवे असता, तर ऋषभ आज वाचला असता. त्याच्यानंतर आम्ही एक कॅन्डल मार्च काढा श्रद्धांजली म्हणून शांततेमध्ये. पण त्या कॅन्डल मार्च आम्ही काढत असताना हजारो लोकांच्या डोळ्यात अशी अश्रूंची पाठ वाहत होती. तर मग सरकारच्या डोळ्यात कधी अश्रू येणार? आमचे अश्रू बघून येणार नाही त्यांच्या डोळ्यात अश्रू. सरकार याकडे लक्ष असं गेंड्याची कातडी पांघरून का झोपले सरकार? ते सरकारला एवढी म्हणजे लोकांविषयी आस्था नाही का अजिबात? का तुम्ही फक्त मतदानाच्या वेळेलाच आम्हाला आमची आठवण येणार तुम्हाला? ते अपघात नसून सरकारच्या नाकर्तेपणानं किंवा सिस्टमने केलेला एक खूनच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. रस्ते आहेत म्हणल्यावरती ऍक्सिडेंट तर होणारच ना, असं मी नाही म्हणते, असं आमदार म्हणतात. म्हणजे इतकं इनसेन्सिटिव्ह वाक्य एका ऍक्सिडेंट झाल्यानंतर, एखाद्याचा मुलगा गेलाय 11 वर्षाचा, त्याच्यानंतर हे वाक्य यावं एका आमदाराकडनं. म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकून देण्यासाठी रस्ता आहे म्हणून मग ऍक्सिडेंट तर होणारच असं वाक्य म्हणून तुम्ही जर का स्वतःची जबाबदारी झटकणार असाल ना, तर त्याला अर्थ काय? आमदार असू देत, नगरसेवक असू देत, किंवा इकडे काम करणारे उपायुक्त, नक्की या गोष्टीची जबाबदारी कोण घेणार आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आहे? का असंच एक ऋषभ गेला, आता पुन्हा काहीतरी एक छोटासा पट्टा मारून तिकडचं काम डागडुजी छोटी मोठी करून टाकली, ह्याने प्रश्न कायमचा सुटणार आहे का? आणि जर नाही सुटणार तर मग त्याचं सोल्युशन कोण देणार आहे? सोल्युशन देणार नसेल, कुणी जबाबदारी घेणार नसेल, तर मग पुन्हा प्रश्न तोच की नागरिकांच्या सुरक्षेचं काय?